गडचिरोली जिल्ह्यातील इतिहासातील पहिले नाविन्यपूर्ण क्रियाशील उपक्रम डॉक्टर किशोर नेताम फाउंडेशन आलापल्लीद्वारे दिनांक 15 मे 2025 ते 25 मे 2025 या कालावधीकरता 9 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना फ्लाय फ्री समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून या फाउंडेशनमार्फत 16 दिवस चालत असलेल्या कार्यक्रमाअंतर्गत मुलांना स्वच्छंद मनाने वावरण्याचे व व्यक्तिमत्व घडवण्याचे धडे या ठिकाणी देण्यात आले। एकंदरीत शालेय शिक्षणाचे धडे आपण शिकतो आहे, तर त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसे होतील याकडे विशेष असे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे। याकरता तज्ञ शिक्षक म्हणून राष्ट्रपती पुरस्कृत खुर्शीद शेख सर, आदर्श शिक्षिका शैलाताई गोरेकर, मेडिटेशन प्रशिक्षक शालिनीताई खोब्रागडे, श्री राजूभाऊ खोब्रागडे व कला प्रशिक्षक कोयनगुडा श्री मोतीराम गावडे सर, मास्टर शेषशाही रवी बांदकर सर, कराटे प्रशिक्षक डॉक्टर समता मॅडम, बाल मानसशास्त्र अहेरी व अनिशचे श्री संतोष चिकाटे सर, श्री आनंद अलोने सर, श्री विनोद खांडेकर या तज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमाचे समर्पित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आलापल्ली ग्रामपंचायत सरपंच श्री शेखर मिश्रा, ग्रामपंचायत सदस्य कैलास कोळे, ॲडव्होकेट उदय गलबल्ले सर यांचे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन। डॉक्टर किशोर नेताम यांचा अत्यंत दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि आमच्या आयुष्यामध्ये अंधार झाला। त्यानंतर जगण्याची दिशा ठरवणं कठीण होतं, परंतु डॉक्टर किशोर नेताम यांची एनर्जी, त्यांच्या आठवणी, त्यांची प्रेरणा आणि तसेच त्यांचा मित्रसमूह या सर्वांनी मिळून हा डॉक्टर किशोर नेताम फाउंडेशनचा जन्म झालेला आहे। आणि या फाउंडेशनचा एकमेव उद्देश आहे की हे जग, जसं डॉक्टर किशोर नेताम यांना नेहमी वाटायचं की हे जग एक सुंदर जग बनायला पाहिजे जगण्यासाठी, आणि ते फक्त शिक्षणातूनच होऊ शकतं। आणि केवळ शिक्षण हे शालेय शिक्षण किंवा डिग्र्या मिळवून देणारे आणि नोकरी मिळवून देणारे शिक्षण हेच शिक्षण नसतं, तर खरं शिक्षण ते असतं जे माणसाला माणुसकी शिकवतं, चांगलं बनवतं, इतरांच्या बाबतीत विचार करायला शिकवतं, स्वतःच्या पहिले विचार करायला शिकवतं, आयुष्यात येणाऱ्या अनेक चांगल्या आणि वाईट घटनांना सामोरं जायला शिकवतं। आणि ते शिक्षण या गडचिरोली सारख्या आदिवासी प्रदेशातल्या आणि अत्यंत गैरसोयीमध्ये राहणाऱ्या मुला मुलींना मिळावं अशी डॉक्टर किशोर नेताम सरांची इच्छा होती। सर्वांना शिक्षणाच्या चांगल्या आणि समान संधी मिळाव्या अशी जी त्यांची इच्छा होती, त्यासाठी आपण इथे आज एकत्र झालो आणि हा समर कॅम्प सुरू केलो, ज्याचं नाव आम्ही फ्लाय फ्री समर कॅम्प ठेवलं। की मुलांना शिक्षणाच्या मधून मिळणारी जी वर्षभर शिक्षण घेत असताना होणारी जी मुलांची तगमग असते, जे प्रेशर त्यांच्यावर आलेलं असते, त्या सर्वांमधून त्यांना एक मोकळा श्वास घ्यायला मिळाला पाहिजे, म्हणून हे आपण फ्लाय फ्री समर कॅम्पचं आयोजन केलेलं होतं। तसेच दुसरा उद्देश हा पण होता की शिक्षण कसं असतं हे सुद्धा मुलांना आणि तसेच त्यांच्या पालकांना थोडं कळायला पाहिजे की शिक्षणाचे वेगवेगळे आयाम असतात। आणि आज 15 दिवस झालेले आहेत, आजचा 16वा दिवस आहे हा फ्लाय फ्री कॅम्पला अत्यंत चांगला प्रतिसाद आलापल्ली शहरातून मिळाला आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा मुलांनी इथे जवळपास 80 मुलांनी या फ्लाय फ्री समर कॅम्पचा उपभोग घेतलेला आहे। या फ्लाय फ्री समर कॅम्पसाठी आम्ही काही नॉमिनल फीस ठेवलं होतं, परंतु 25% लोकच फक्त ती फीस भरू शकलेले आहेत आतापर्यंत। 50% लोकांनी मुळीच फीस भरू नाही शकले आहेत आणि 25% लोक कदाचित पुढे फीस भरतील, कारण की ते भरण्याच्या
साठी सक्षम आहे आणि जे सक्षम आहे त्यांनी फीस भरायला पाहिजे. जरी नसतील तरी थोडं असतील तर थोडं तरी भरायला पाहिजे. का? कारण की आपल्या मुलांचं शिक्षण आपणच करायला पाहिजे. दुसरा येऊन करणार असा विचार आपण करू नये. असं जर आपण विचार करत राहिलो तर आपण नेहमी दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहणार आहोत आणि आपल्याला दुसरे लोक स्वतःच्या फायद्यासाठीच वापरून घेणार आहेत. हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आहे. तर आज आपल्या कार्यक्रमाची सांगता आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण या 15 दिवसात काय शिकलो हे पण इतकं लवकर समजणार नाही या कार्यक्रमामध्ये. आणि मला वाटतं की या कार्यक्रमाचा खूप फायदाही या मुलांना झाला असेल असं मला वाटत नाही. कारण की 15 दिवसात काय होईल, मला 9 वर्ष लागली माझ्या मुलांना अनस्कूलिंग करायला. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी खूप काही यांना देऊ शकली. माझा प्रयत्न मी केलेला आहे. आता त्यांना जर काही मिळालं असेल तर ते समोर दिसेलच. आणि तरी सुद्धा आज या कार्यक्रमात ते वेगवेगळ्या विविध कला आणि त्यांच्या गुणांचं प्रदर्शन करतील. तर ते आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. तसेच मला या समर कॅम्पसाठी मदत केलेल्या डॉक्टर किशोर नेताम यांचा सगळा मित्र परिवार, विशेषतः श्री विनोद खांडेकर, ॲडव्होकेट उदय गलबले, श्री खुर्शीद शेखकर, शैलाताई गोरेकर आणि आणखी सुधीर सुरपाम भाऊ, ममता सुरपाम आणि माझे फॅमिली मेंबर्स, माझा जो गोंड मोहल्ल्यामध्ये जिथे मी राहते तिथे सर्व लोक, त्या सर्व लोकांनी मला भरपूर मदत केलेली आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझ्यासारखा वेडेपणा अजून कोणात असेल, पण होता. म्हणजे जेव्हा माझा वेडेपणा दिसला तेव्हा त्यांचा आपण त्यांना बोलावलेलो आहे ना सर, तर त्यांचा आपण विशेष आपण त्यांना सन्मान देणार आहोत. हे
डॉक्टर किशोर नेताम फाउंडेशनतर्फे जो आपण समर कॅम्प घेतलेला होता त्यानिमित्तानं त्याच्या समारोपीय कार्यक्रमात आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. प्रथम मी ज्या प्रतिमांचं आम्ही पूजन केलं त्या सगळ्या प्रतिमांना वंदन करते. त्यानंतर मंचावर माझ्यासोबत जे काही पाहुणे होते त्यांना पण त्रिवार वंदन करते आणि माझे 2 शब्द चालू करते. एक तर हा एक खूप छोटासा प्रयत्न होता, पण तो अतिशय उद्बोधक आणि उत्तम होता. बरेचदा आपल्याला असं वाटतं की यातून काय होतं, परंतु हा एक व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम आहे. आपण शाळेत शिक्षण घेतो त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून असतात, परंतु शाळेत आपण शिक्षकांना जर विचारलं तर या गोष्टींकडे बरेचदा लक्ष देता येत नाही, कारण की शाळेतल्या शिक्षकांना इतर खूप सारे कामं लावलेले असतात, इलेक्शन ड्युट्या असतात, खूप सारे. आज की कालच्या पेपरमध्ये न्यूज वाचली की शाळेच्या स्तरावर का बरं रिझल्ट कमी मिळतात, तर सतत इलेक्शन्स होत राहतात आणि इलेक्शनसाठी शिक्षक कामाला लावले जातात. तर त्याच्यामुळे आपण तुला बरेचदा म्हणजे त्या आत्ता माझ्याशी बोलत असताना त्यांना असं वाटलं की याच्यातून काही फायदा होणार आहे का, तर नाही, निश्चित फायदा होणार आहे. या छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठ्या मोठ्या गोष्टी होत असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे. इथे इतकं सुंदर तुम्ही जे काही नृत्य कौशल्य केलं किंवा स्वागत गीत केलं, हा आपला एक छोटासा पहिलाच प्रयत्न असतो, त्याने निराश व्हायचं कारण नाही. एक छोटंसं एक गोष्ट सांगते की रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे की सूर्य अस्ताचलाला जाऊ लागला आणि त्याला असं वाटलं की मी जर डुबलो, मी जर बुडून गेलो तर सगळं जग अंधारून जाईल. तेव्हा तिथे एक छोटीशी पणती आली आणि ती म्हणाली की नाही, तू जरी डुबला तरी मी एक छोटीशी पणती इथे या जगाला प्रकाश दाखवेल. तर हे प्रकाश दाखवण्याचं काम आपण सर्वजण छोटीशी पणती म्हणून करत असतो. त्याच्यामुळे निराश होण्याचं कारण नाही. छोटासा जरी प्रयत्न असला तरी तो अतिशय उत्तम होता. त्याच्यानंतर इथे विविध विषयांवर जे काही उद्बोधन घेण्यात आलं त्याचा निश्चितच पुढे जीवनामध्ये तुम्हाला आत्ता लक्षात येणार नाही काय, पण फायदा होईल की कोणाला ड्रॉइंग आवडत आहे का, कोणाला नृत्य आवडत आहे का, मला पुढे काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. कारण शाळेमध्ये या गोष्टी केल्या जात नाही आणि याच्यातूनच माझं पुढचं व्यक्तिमत्व हे घडत असतं. व्यक्तिमत्व म्हणजे काही फक्त मी शाळेत शिकलो, डिग्र्या मिळवल्या असं नाही आहे. संपूर्ण जीवन शिक्षणामध्ये मी माणूस म्हणून कसा उभा राहतो त्याला आपण एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणतो. आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला काय करायचं आहे, तर मला फक्त माझ्यावरती काम करायचं आहे. मला काय करायचं आहे, मला माझ्यामध्ये काय गुण आहेत, कारण जेव्हा आपल्याला देवाने या पृथ्वीवर पाठवलं आहे तेव्हा माझ्यामध्ये काहीतरी उत्तम आहे. त्या उत्तम गोष्टीला, त्याच्यातल्या गुणाला मला ओळखायचं आहे, स्वतःला ओळखणं आणि ते जे माझ्यामध्ये छान छान गोष्टी आहेत त्यांना विकसित करणं, त्यांना डेव्हलप करणं आणि दुसऱ्यांकडे न बघता तो काय म्हणतो ते काय म्हणते याच्याकडे न बघता मला माझा विकास करायचा हे लक्षात घ्यावं लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खूप लोक प्रश्न विचारतात की मॅडम आजची पिढी अशी का, तर आजची पिढी अशी का, तर मी आजच्या पिढीला दोष देत नाही. आजची पिढी अशी का याचं कारण त्यांच्या आईवडिलांमध्ये, पालकांमध्ये घडलेलं आहे. आई बाबा होणं सोपं असतं, पण पालक होणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. संस्काराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संस्कार हे खालून वर जात नसतात. मुलं जसे वागतात तसे आईवडील वागणार नाही, आईवडील जसे वागतात तसे मुलं वागणार आहेत. आणि म्हणून हे मला पालकांना इथे त्या दिवशी सुद्धा मी पहिल्यांदा इथे बोलायला आली तेव्हा मला असं लक्षात आलं की आपला विषय, मुलांचा मी ग्रुप बघितला आणि लक्षात आलं की आपला विषय हा मुलांना कळायला थोडासा कठीण होईल. खरं तर या सगळ्या गोष्टी मी बऱ्याच ठिकाणी म्हणते की खरं तर या सगळ्या गोष्टी मला पालकांना सांगायच्या असतात, पण पालक स्वतःहून त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. मुलाला कुठेतरी हॉस्टेलमध्ये टाकून दिलं आणि झालं, आपली जबाबदारी संपली. आज अशी पालकांची भूमिका असते, पण एका चांगल्या मुलाला घडवण्यासाठी आपल्याला संपूर्ण आयुष्यपणाला लावावं लागतं. आणि हे लक्षात घ्या पालकांनो, आईवडिलांनो,
माझी पुढची पिढी, माझा एक मुलगा पुढे कसा घडतो आहे याच्यावरच तुमचं भविष्य अवलंबून आहे. आणि म्हणून आत्ता तरी डोळे उघडा, आत्ता तरी जागे व्हा, आपल्या पालकांकडे लक्ष द्या, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, ते काय सवयी आहे, ते बाहेर कुठे जातात, ते मोबाईलवर काय बघतात, या सगळ्या गोष्टींची मला खूप काटेकोरपणे काळजी घ्यायची असते. आणि ती आपण आजची पिढी घेत नाही, आजचे पालक घेत नाही. 11वी 12वी जरी मुली शिकलेल्या असतात तरी आई म्हणून माझी काय भूमिका आहे याची त्यांना जबाबदारी नाही आहे. आणि म्हणून मग आपण जे काही म्हणतो, आपण सर्वथा शाळेत एक शाळा चांगली बघितली, शिक्षकांवर दोष देतो, पण शिक्षक काही 24 तास राहत नाही. आई वडील म्हणून मी त्याच्यासोबत 24 तास राहत असतो. तर माझी काय भूमिका आहे ही मला पूर्णपणे वठवावं लागेल. आत्ता बराच उशीर झालेला आहे. इथे सुद्धा मी 9 वाजता हजर झाली. खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं की मी टाईम पाळते का, मी शिस्त पाळते का. तिथे चपला तुमच्या किती अव्यवस्थित होत्या. खूप साऱ्या गोष्टी असतात मला चांगलं घडण्यासाठी, आणि ही सगळी शिस्त मला माझ्या आईवडिलांनी लावावी लागते. शाळेत टाकून होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. इथं मी थांबते. त्याच्यानंतर बरेचदा असं लक्षात येतं की मार्गदर्शन नाही असं आपण म्हणतो, पण मॅडमनी इतकं सुंदर तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याचा आपण चांगल्या पद्धतीने जर फायदा घेतला तर माझं चांगलं भविष्य पुढे हे घडू शकतं. आणि पालकांनी हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की एखादी गोष्ट उभी करायला मला किती त्रास होतो. एखाद्या मुलाला घडवायला, आज माझा स्वतःचा मुलगा माझ्या कंट्रोलमध्ये राहत नाही, तर इतक्या सगळ्या मुलांना एकत्र 15-20 दिवस सोबत ठेवणं, त्यांच्याकडून या सगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेणं हे किती कठीण असेल. म्हणजे मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये त्रास होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 2 मिनटं छोटंसं बोलते. मी माझ्याकडे एक मागच्या वर्षीपासून 12 जानेवारीपासून आपण अहेरी येथे विवेक व्यसनमुक्ती केंद्र चालवलेलं आहे. तर ते विवेक व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे फक्त दारू, सिगरेट, गुटखा, अफू, चरस, गांजा याच्यासाठी नाही आहे. मोबाईलचं ॲडिक्शन झालं, बाकी सगळ्या गोष्टी असतात, मुलं अभ्यास करत नाही, त्या सगळ्या गोष्टींवरती मी उपचार करते. आपल्या घरामध्ये आपला हा जो भाग आहे, इथे दारूचा महापूर वाहतो आहे, घराघरामध्ये समस्या आहेत. तर इथे आतापर्यंत उपचार नव्हते, म्हणून आपल्याला माहिती नव्हतं. दारू पिणं हा एक आजार आहे, व्यसन करणं हा एक आजार आहे, आणि त्या आजाराला चांगल्या पद्धतीने उपचार उपलब्ध आहेत. तर आपल्या अहेरीमध्ये इथून 10 किलोमीटर अंतरावर, 7 किलोमीटर अंतरावरच माझं उपचार केंद्र आहे. तर ज्यांच्या घरात समस्या असली त्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे. माझ्याकडे खूप सारे रुग्ण आत्ता भरती आहेत, सध्या पण आहेत, होत असतात, आणि उपचार घेऊन बरेचदा ते चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. तर या संधीचा सुद्धा आपण इथे लाभ घ्यावा. मी इथे आपल्याला ही गोष्ट काय सांगत आहे, कारण की इथे मला एक प्लॅटफॉर्म मिळाला. इथे काही लोक जे जाणकार लोक आहेत ते आहेत. तर मी माझे पॉम्पलेट पण इथे तुम्हाला देणार आहे. तुमच्या मुलांनी सुद्धा आपल्या घरी जाऊन सांगायचं की माझ्या घरात जर काही समस्या असेल, दारू पिण्याची समस्या असेल, तर त्याचा लाभ घ्यावा. त्याच्यानंतर त्याची काही आपण मिनिमम चार्जेस घेतो, पण ज्यांना शक्य नसेल त्यांना आपण फ्री सुद्धा ट्रीटमेंट देतो, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने मी इथे थांबते. मला इथे बोलायला संधी दिली, माझं तुम्ही ज्यांच्याकरिता आम्हा सर्वांना या समर कॅम्पचा लाभ मिळाला. या ठिकाणी आम्हाला या 15 दिवसात खूप काही शिकायला मिळाले. जसे आम्हाला आदर्श शिक्षिका शैलाताई गोरेकर आणि श्रीमती शालिनी खोब्रागडे मॅडम व श्री राजूभाऊ करेम व प्राध्यापक आनंद अलोने सर यांच्याकडून आम्हाला मेडिटेशन शिकायला मिळालं, ज्यामुळे मनाला एकाग्र कसं करायचं खूप मदत मिळाली. तसेच राष्ट्रपती पुरस्कृत आदर्श शिक्षक श्री खुर्शीद सर यांनी आम्हाला वेगवेगळ्या खेळ शिकवले, ज्या खेळात आम्हाला खूप आनंद मिळाला, आणि गाणे गायला शिकवले, आणि त्या गाण्याच्या स्वरूपात आम्हाला जनरल नॉलेज पण शिकायला मिळालं. तसेच आम्हाला रवींद्र भांडककर सरांनी कराटे शिकवले, ज्यामुळे स्वतःच्या रक्षक कसं करता येईल हे पण आम्हाला शिकायला मिळालं. तसेच श्री मोतीराम गावडे सर यांनी आम्हाला आदिवासी संस्कृतीच्या वारली आर्ट आणि बांबू आर्ट पण शिकवलं. तसेच आम्हाला डॉक्टर समता मोळावी यांनी आम्हाला
वर्तनात्मक व्यसनाधीनता यावर वर्कशॉप घेतला. त्यात आम्हाला किती प्रकारचे व्यसन आहेत आणि त्याचा उपयोजना देखील तेच आमचे संतोष चिकाटे सर यांनी अंधश्रद्धेबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी स्व अध्ययन परीक्षा घेतल्या. तसेच डॉक्टर किशोर नेताम फाउंडेशनचे स्वयंसेवक श्री विनोद खांडेकर सर यांनी पेपर क्राफ्ट शिकवले, ज्याने आम्ही पेपरपासून आकाशकंदील व इतर गोष्टी बनवणं शिकवले. तसेच आम्हाला श्री मुकुंद सलमिक सरांनी एरोबिक शिकवले. तसेच डॉक्टर किशोर नेताम फाउंडेशनचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी आमच्या 15 दिवसात खूप काळजी घेतली. अशाप्रमाणे आम्हाला या 15 दिवसात बाहेर ट्रिपला पण नेले. आणखी एक सुंदर जग कसं जगायचे ते पण कळायला मिळाले. आणखी या फ्रायफ्री समर कॅम्पमध्ये एक मोकळा श्वास घ्यायला पण आणखी माझी इच्छा हे आहे की या वर्षीप्रमाणे दरवर्षी ते समर कॅम्प घेण्यात यावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मी माझ्या मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. अँड आय स्पेशली थँक्स टू डॉक्टर सुमती किशोर नेताम who organized this Dr. Kishore Netam Foundation and we got this life free summer camp. Million of thanks to Sumati ma'am. घेतलेला आहे, मोकळा श्वास जे घेतलेला आहे, याचा जो मेन पाया आहे आपल्या सुमती मॅडम यांनी सकाळी पहाटेला 5 वाजता उठून संध्याकाळपर्यंत जी मेहनत घेतलेली आहे. आज आपण शाळेचे आभार मानतो, विद्यार्थ्यांचे मानत आहोत, आपले जे शिक्षक वृंद आहे शिक्षकांचे आभार मानत आहोत. पण आजच्या प्रसंगी नैता मॅडमचे आभार आज आम्ही ममताताई सुरपान, शैलाताई गोरेकर आणि मी आज या अशा प्रसंगी उत्तमरित्या त्यांनी आपले कार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांना छोटंसं गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करू अशी मी त्यांना